आज वेळ भरपूर कमी आहे. 5:45ला मला घर सोडायचं आहे. तिथे फोन नाही होतं टिफिन आले अजून, कारण सांगितलं 7:30 मला टिफिन दे, म्हणजे थोडंसं खाऊन मग 8 वाजता तर निघाल. ते समोर बघा नारळाचं झाड दिसते. नारळाचं की ताडी झाड माहीत नाही, पण ते त्याला नारळ आलेले आहेत. मस्त वाटतं एकदम झाड. तर असं छोटंसं गार्डन बनवलेलं आहे इथे सिटिंग वगैरे असते. इथे आमचा झेंडा वंदन होतो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज वेळ भरपूर कमी आहे. ॲक्च्युली मला जरा लवकर जायचं आहे, म्हणजे 5:45ला मला घर सोडायचं आहे. तर फटाफट आवरून घेऊया, जास्त वेळ न घालवता, कारण थोडं ऑफिसचं काम आहे त्यामुळे. तुम्ही आवरून घेऊया. चला फटाफट पाणी गरम करूया. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज जरा थोडंसं लवकर जायचं ऑफिसला, काम आहे. 8ला मला पोहोचायचं आहे एका जागेवरती. तर मला इथून पावणे 8ला तरी निघायला पाहिजे. तेव्हा मी 8 8:15 तिथे पोहोचेल. आणि मी डबा पण लवकर सांगितलं आहे, तिला कॉल केला तर रात्रीच डबल की मला लवकर डबा द्या. 7:30पर्यंत दिला तर मी 8पर्यंत पावणे 8ला खाऊन वगैरे मग निघेन. फ्रेश वगैरे झाले की तिला कॉल करतो की डबा आणून द्या लवकर. हे बघा, हे तापलेलं आहे. चलो तो फटाफट गरम पाणी पिऊया. काल रात्री ॲक्च्युली माझी झोप जरा पूर्ण नाही झाली, कारण मला एडिटिंग करायला भरपूर वेळ गेला. मला झोपता 12:30-1 वाजला आहे ना. आता सकाळी 6 वाजता उठलो मी, 6:15पर्यंत उठलो मी. खाली नाही जाणार आहे. फटाफट पाणी वगैरे पिऊन आंघोळ वगैरे करून घेतो. आंघोळ देवपूजा वगैरे करून घेतो. मी फटाफट डब्याला कॉल करून बघतो डबा करतो. आजच्या दिवसात परत काय स्पेशल नाही आहे. बघूया आजचा दिवस कसं जातो आहे, कारण संध्याकाळी येता तर मला लेट होऊ शकतं. तर संध्याकाळी येऊन काय करणार मी, किंवा काय रेसिपी पण बनवता येणार नाही. तर मी बाहेरच काहीतरी खाऊन येणार थोडंसं. बघूया कसं काय ॲडजस्ट होतं आहे. चला फटाफट रेडी होऊया. कपडे काल बघा धुतलेले आहेत. थोडेसे सुकले आहेत, पण थोडं गारगार आहेत. तर फायनली फ्रेश वगैरे झालेलं आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे, पूजा वगैरे झालेली आहे. 7:30 वाजायला आलेले आहेत. 7:30 वाजले. ते काय फोन नाही उचलत टिफिन आले अजून, कारण सांगितलं 7:30 मला टिफिन दे, म्हणजे थोडंसं खाऊन मग 8 वाजता तर निघाल. बॅग बिग रेडी करून ठेवलेलं. तोपर्यंत खाली जाऊया, 5-10 मिनटं थांबूया. जर तिने कॉल उचलला तर ठीक, नाही तर मग वरती फटाफट आपण निघूया. कालच मी सांगितलं होतं की मला 7:30ला डबा पाहिजे. 7:30 वाजून गेले. डबा नाही लेके आए ना अभी तक, वो कल काय लेके नाही गया अब तक लगता. बघूया तर 5 मिनटं बसूया. त्यांचा कॉल आला होता, ते ऑन द वेज आहेत.
बोला 5 मिनिटात पोहोचतोय. ते समोर बघा नारळाचं झाड दिसते. नारळाचं की ताडी झाड माहीत नाही, पण ते त्याला नारळ आलेले आहेत. मस्त वाटतं एकदम झाड. असं आपला फोटो मस्त आहे म्हणजे थंबनेलसाठी. नारळ झाडाने हे करून थंबनेलसाठी फोटो भारी होईल. इथे गार्डनमध्ये बघा मस्त फुलं आहेत. छोटंसं गार्डन बनवलं आमच्या सोसायटीमध्ये, जास्त पण मोठं नाही. 2-3 झाडं लावलेली आहेत. हे एक फुल आहे, हे कुठलं फुल आहे काय माहीत. आणि हे एक चाफ्याचं झाड आहे मला वाटतं. हे लाल पानाचं झाड, ह्याचं पण नाव मला नाही माहीत काय. तर असं छोटंसं गार्डन बनवलेलं आहे इथे. इथे सिटिंग वगैरे होते. इथे आमचं झेंडावंदन होतो लास्ट टाइम. तर 15 ऑगस्टला ना इथे झाला होता झेंडावंदन मस्त. कारण मी नव्हतो अवेलेबल. मी आय थिंक गावी गेलो होतो मला असं वाटतं. कारण 2-3 दिवस सुट्टी होत्या लगातार. 15 ऑगस्टनी परत जन्माष्टमी पण होती, त्यामुळे सुट्टी होती लगातार. तर त्यामुळे मी गावी गेलो होतो. 10 मिनटं होऊन गेली पण अजून नाही आले. कॉल करतोय तर व्यस्त दाखवते बार. तर मला 8ला घर सोडायचं, काय करून 7:45ला सोडायचं होतं, पण आता 8 वाजेपर्यंत ठरवलेलं आहे. दिला त्याने फायनल डबा. आता असा डब्यामध्ये दिला तर बघूया. 7:45 इथंच वाजले तर मला फटाफट खाऊन निघायला लागला 8 वाजेपर्यंत तरी. कोबी दिलेली आहे. टिफिन पण भरून घ्या फटाफट. चला फटाफट खाऊन घेऊया. भांडी वगैरे धुवून झालेले आहेत. फटाफट डबा वगैरे भरूया. डबा तर भरलेला आहे, बॅगेत टाकूया आणि मग निघूया. तर नाश्ता वगैरे करून झाला, डबा वगैरे भरला, भांडी वगैरे धुतलेली आहेत. आता फटाफट निघूया कारण ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. तर चला तर मग आपण आता ऑफिसला निघूया. तर फायनली मी घरी आलेलो आहे आणि आज खूपच उशीर झाला कारण आमची शॉप मीट होती. तर शॉप मीट ॲक्च्युली आमची स्टार्ट झाली 8 वाजता. संपता 9 वाजले, 1 तास झाला. आणि मग नंतर तिथून घरी येत होता 9-9:30 वाजले मला घरी पोहोचत. आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. 10 वाजलेत. खूप थकलो आहे कारण मी खाऊन आलो थोडंसं, कारण शॉपमीटमध्ये खायला असतं थोडं. तर खाऊन वगैरे आलेलो आहे. तर आजच्या दिवसाची एडिटिंग बाकी आहे, तर एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण असेल का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.